पुण्यातील बोलाई माता ही एक प्रसिद्ध आणि जागृत देवी मानली जाते। हे मंदिर पुणे जिल्ह्यात पाडेबोलाई गावात पुणे अहमदनगर महामार्गावरून साधारण 10 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। हे मंदिर हेमाडपंथी काळ्या दगडात आणि चुन्याच्या स्थापत्य शैलीत बांधलेले आहे। मंदिराचा गाभारा अति प्राचीन असल्याचं मानलं जातं, तर बाह्य परिसर 1931 मध्ये बांधण्यात आला आहे। मंदिराच्या प्रांगणात एक तळे आहे जिथे भाविक स्नान करतात। या तळ्यात स्नान केल्याने त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे। बोलाई देवीचे मुख्य रूप हे पार्वती मातेचे आक्रमक रूप मानले जाते। या देवते संदर्भातील एक आख्यायिका म्हणजे भगवान रामाने पार्वतीला बोलाई असे म्हटले होते, त्यामुळे देवीला बोलाई हे नाव मिळाले। बोलाई मटण म्हणजे विशिष्ट प्रकारचे मटण। भक्तगण मेंढ्याचे मटण खातात, परंतु बोकडाचे मटण या भाविकांना वर्ज्य असते। भाविकांनी चुकून बोकडाचे मटण खाल्ले तर हातापायावर चट्टे उठतात अशी स्थानिक श्रद्धा आहे। यावेळी बोलाई देवीच्या तलावातील पाण्याने स्नान करून देवीची क्षमा मागितली जाते। आषाढ आणि अश्विन महिन्यातील रविवार तसेच नवरात्रात बोलाई देवीची मोठी यात्रा भरते। पुण्याचे स्थानिक लोक या देवीवर अपार श्रद्धा ठेवतात आणि दरवर्षी नवस फेडण्यासाठी हजेरी लावतात। मंदिराच्या समोर सिंह, महिषासुरमर्दिनी, खोकलाई, खरजाई, मारुती आदी मूर्ती आहेत। बोलाई देवीची मूर्ती मुख्यतः चेहरा स्वरूपात आहे आणि त्यावर शेंदूर फिरवलेला असतो। ही माहिती स्थानिक श्रद्धा, परंपरा आणि मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते। वाडेबोलाई मंदिरात भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, कारण या काळात हवामान आल्हाददायक असते आणि नवरात्रासारखे मोठे उत्सवही साजरे केले जातात। दर रविवारी किंवा उत्सवाच्या वेळी मंदिरात विशेष गर्दी असते, म्हणून धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळवण्यासाठी या दिवशी भेट देता येते। मंदिर सकाळी 5 पासून ते रात्री 8 पर्यंत खुले असते। दररोज 3 वेळा आरती होते, सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता। पुणे शहरापासून वाडेबोलाई मंदिर साधारण 28 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे शहरापासून वाडेबोलाई मंदिर साधारण 28 किलोमीटर अंतरावर आहे। पुणे अहमदनगर महामार्गावरून वाघोली आणि केसनंद मार्गे जाता येते। सार्वजनिक वाहतुकीसाठी PMPML बस सेवा उपलब्ध आहे। वाडेबोलाई बस स्टॉप हे मंदिरापासून 4 मिनिटे चालण्याच्या अंतरावर आहे। सकाळच्या वेळी किंवा नवरात्रात रविवारी भेट दिल्यास भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येतो। मंदिर परिसरात पारंपरिक जेवण, मटण, भाकरी, शाकाहारी स्नॅक्स मिळते। आरतीच्या वेळेला किंवा यात्रा उत्सवाच्या दिवशी दर्शनाची योजना ठेवल्यास संस्कार व भक्तिमय ऊर्जा अधिक जाणवते। वाडेबोलाई मंदिरातील ओलावा ही एक पारंपरिक धार्मिक परंपरा आहे, ज्यामध्ये मुख्य मंदिरातून बोलाई देवीच्या माहेरघराकडे पुजारी आरती घेऊन जातात। यावेळी देवळाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी भाविकांनी लोटांगण घालून पुजाऱ्याला ओलांडून जातात। या प्रक्रियेला देवीचा ओलांडा म्हटले जाते। याचा अर्थ पुजाऱ्याने भक्तांना ओलांडून जाताना त्यांचा आशीर्वाद दिला जातो। या ओलांड्याची परंपरा विशेष महत्त्वाची असून भाविकांना देवीच्या आशीर्वादासाठी हा अनोखा मार्ग मानला जातो। या प्रथेने भक्तीची भावना अधिक प्रगट होते आणि दर्शनी अत्यंत श्रद्धाभाव निर्माण होतो। तसेच या ओलावा प्रथेमुळे मंदिरातील उत्सव आणि यात्रेचे सौंदर्य अधिक वाढते। याशिवाय मंदिराजवळील पांडवकालीन तळ्यात हातपाय धुण्याची परंपरा आहे। या तळ्याच्या पाण्याला औषधी गुणधर्म असल्याचे लोकांमध्ये विश्वास आहे। जर कोणालाही त्वचेवर विकार असतील तर त्यांना येथे स्नान करून देवीची पूजा करावी अशी श्रद्धा आहे। या तळ्यात स्नान करून शारीरिक विकार बरे होतात अशी समजूत आहे। या सर्व प्रथांनी वाडेबोलाई मंदिरात भक्ती व श्रद्धा अनन्यसाधारण प्रकारे प्रकट होते। तर मंडळी, आज आपण बोलाई देवीबद्दल जाणून घेतले। हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा